1 किलो हर्ट्स घेतले आणि 2 वोल्ट घेतलं. म्हणजे ही वायर आहे 2 volts and 1 kilohertz. मग ही वायर आहे जी येते ती इकडच्या साईन वेव्हला दिली ॲनालॉग बफरला आणि एक ग्राउंडला दिली. आणि जी ह्याची ह्याची आहे CROची चॅनल 2ची आहे ती एक गेली या RX2च्या आय पॅटर्नच्या बाजूच्या आउटपुटला आणि एक ग्राउंड केली. आणि नंतर ही 1 मीटरची वायर आहे ती कनेक्ट केली TX1 आणि दुसरी कनेक्ट केली RX2ला. TX1 आणि RX2ला कनेक्ट केली. आणि मग नंतर हे ॲनालॉगचं आउटपुट आहे ते इथे घेतलं. कुठे आहे TX इनला घेतलं. आउटपुट वरून TX इनला घेतलंय. ट्रान्समिटरच्या इनपुटला घेतलं ना. हां, आउटपुट वर. आणि मग काय करायचं? मग आता Observe the waveform. तिथे वेव्हफॉर्म ऑब्झर्व करायचं आणि व्होल्टेज कॅल्क्युलेट करायचं आणि लिहायचं. बस एक्सपेरिमेंट 2 आहे. एक्सपेरिमेंट 2साठी. आणि आता 3 मीटर वायर लावली. ही So 3 this is 1 meter wire. आता ही 1 3 मीटर मीटर वायर आहे. वायरसाठी. तर 3 मीटर वायर लावली.